त्यांनी फार आग्रहाची भूमिका घेतली होती की आम्हाला टेस्टिंग फॅसिलिटीज वाढवल्या पाहिजेत आणि तोच मुद्दा मी माननीय पवार साहेबांना सुद्धा सांगितला। पवार साहेबांनी डॉक्टर हर्षवर्धनजी जी केंद्रीय मंत्री आहेत त्यांना सुद्धा ते बोलले। आम्ही सगळे एकत्रच त्यांना बोललो आणि त्यांना हाच आग्रह करतो आहोत की कुठल्याही परिस्थितीत टेस्टिंग लॅब्स ह्या वाढल्याच पाहिजे, खूप संख्येने वाढल्या पाहिजे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही सर्व मेडिकल कॉलेजेस जेवढे आहेत आपले त्यांचे जे हॉस्पिटल्स असतात त्या सर्व ठिकाणी आम्ही टेस्टिंग फॅसिलिटीज उपलब्ध करायला तयार आहोत। जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या हेल्थ डिपार्टमेंटच्या अंडर येत असलेलं जे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च ICMR आहे त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्या 100% नॉर्म्सला पाळण्याचं काम किंवा त्या रूल्समध्ये जर बसत असेल तरच आम्हाला परवानगी द्या अशा स्वरूपाने सुद्धा आम्ही डॉक्टर हर्षवर्धनजींना बोललोय। आम्ही तुमचे सर्व नियम पाळू, फक्त आम्हाला परवानगी द्या आणि किट्स द्या, त्याला मात्र तुम्ही नाही म्हणू नका असा त्यांच्याकडे मी आग्रह धरलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली तयारी आहे। आज आपण जवळजवळ पूर्वी 3 होत्या तर आता सध्या 6-7 जवळजवळ आता फंक्शनल आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आणखीन आपल्याला 12-15 पर्यंत लवकर जायला पाहिजे। कारण शेवटी आम्हाला जे या ठिकाणचे चर्चेतून जी उपलब्ध माहिती आहे ती एकच आहे की आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून आयडेंटिफाय केलं पाहिजे की कोण लोक आहेत आणि त्यांना आयसोलेट केलं पाहिजे, म्हणजे त्यांना विलगीकरण किंवा अलगीकरण कक्षात ठेवलं पाहिजे, त्यांच्या तपासण्या केल्या पाहिजे, म्हणजे त्यांची टेस्टिंग केली पाहिजे। यावर आपल्याला अधिक जास्त भर द्यावा लागेल आणि त्यासाठीच टेस्टिंग लॅब्स हा आमचा जरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। तर जरूर डॉक्टर हर्षवर्धनजींनी विश्वास दिलाय की आम्ही लवकरात लवकर देऊ म्हणून। डॉक्टर अरविंद भार्गव जे ICMRचे प्रमुख आहेत त्यांना त्यांनी सांगितलंय। आम्ही सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून ते परवानगी घेण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्नशील राहू। किट्स हा पण एक महत्त्वाचा विषय, कारण त्याच्या अनुषंगानेच आपण तपासणी करत असतो, तर किट्स सुद्धा कमी पडू नयेत ही पण मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज एक जर बघितलं तर काल मुंबई MMR आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर हे जवळजवळ कार्यालय आणि संपूर्ण दुकानं बंद केल्या कारणाने बऱ्याच लोकांना इथे जे कामगार असतील, विद्यार्थी असतील, बिझनेसच्या दृष्टिकोनातून किंवा कामाच्या दृष्टिकोनातून आलेले लोक असतील, हे सगळेजण आपापल्या घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वेमध्ये खूप गर्दी त्यांनी केलेली आहे आणि रेल्वे स्टेशन्स रात्री उशिरापर्यंत खूप लांब लाईन लावून त्या ठिकाणी तिकीट्स काढून लोक जाण्याचा प्रयत्न करतायत। मी रात्रीसुद्धा जवळजवळ 11:30 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांच्याही हे कानावर घातलंय की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला रेल्वे मंत्र्यांना सांगून जास्तीच्या रेल्वेज त्या ठिकाणी उपलब्ध करून हा जो काही जाणारा वर्ग आहे तो सर्व त्यांना जाऊ देण्याच्या दृष्टिकोनातूनची सुविधा आपण तत्परतेने केली पाहिजे, अन्यथा तिथे गर्दी वाढेल आणि त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी पण त्या ठिकाणी लक्ष देण्याचं मान्य केलेलंच आहे। आज माननीय पवार साहेबांना सुद्धा या संबंधी सगळी सविस्तर माहिती सांगितली त्यांनी सुद्धा आणि डॉक्टर हर्षवर्धनजींनी सुद्धा याबाबत जास्तीच्या रेल्वेज देऊन का होत नाही परंतु इथली गर्दी कमी व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेली आहे। तर तुमची काही चर्चा झाली का, जसं लोकल ट्रेनबाबत पुन्हा एकदा चर्चा झाली का? पवार साहेबांनी हर्षवर्धन यांच्याबरोबर ह्यावर काही चर्चा झाली? नाही, लोकल ट्रेन्सच्या बाबतीत आजही डॉक्टर हर्षवर्धनांचं मत जरूर हे स्पष्ट आहे की आपण शक्यतो हे बंद केलं पाहिजे, कारण त्याच्यावरची गर्दी काही कमी होतानीचं चित्र दिसत नाही। आपण एक जरूर ऑब्झर्व करतो आहोत की ज्या अर्थी व्यापार, कार्यालय, शिक्षण, ज्या कारणांसाठी लोक बाहेर पडू शकतात ते सर्व कारणं आज आपण बंद केल्यामुळे नक्कीच लोकल ट्रेन्स आणि BEST वरचा ताण कमी व्हायलाच पाहिजे किंवा गर्दी कमी व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा आम्हाला निश्चित प्रकारे आहे आणि त्याबाबत आपण अत्यंत बारकाईने लक्ष देऊन आहोत। फक्त एसेन्शियल सर्व्हिसेसच आपण त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मग तुमच्या मेडिकलच्या संदर्भातल्या गोष्टी असतील किंवा फार्मसी असतील, पाणी सोडणारे लोक,
तुमचे फायर ब्रिगेडचे लोक, स्वच्छतेचे लोक, ह्या सगळ्याला जर सोडलं तर मला वाटतं की जास्त काही लोकांनी या पब्लिक ट्रान्सपोर्टचा आता उपयोग करू नये असंही माझं या निमित्ताने सांगणं आहे. पण या उपर जर गर्दी खरंच कमी होत नसेल, अशी संख्या मुंबईची वाढणारच असेल, तर स्ट्रिक्टली कुठल्याही परिस्थितीत लाईफलाईन ऑफ मुंबईला सुद्धा बंद करावं लागेलच, अशी परिस्थिती जर ऐकलं नाही तर होणार आहे, हेही मी मुंबईकरांना या निमित्ताने आवर्जून सांगेन. सर, फक्त प्रश्न इतका आकडा सडनली का वाढत आहे आणि जसं तुम्ही सांगता टेस्टिंगसाठी किट्स कमी आहेत, किती किट्स कमी आहेत आणि काय? नाही, टेस्टिंगसाठी आज किट्स कमी आहेत अशातला अजिबात विषय नाही आहे. टेस्टिंग किट्स दिल्या जात आहेत, परंतु मला जी संख्या वाटते आणि जर स्पाईक जर असा वाढला तर मग अचानकपणे मोठी टेस्टिंगची व्यवस्था असावी लागेल आणि त्यावेळेस पळापळी करण्यात अर्थ नसतो. त्यामुळे आम्ही जे मेडिकल कॉलेजेसचे जे हॉस्पिटल्स आहेत, मग ते धुळ्यामध्ये असो, मग ते मिरज सांगलीमध्ये असो, सोलापूरमध्ये असो, औरंगाबादमध्ये असो, ह्या सगळ्या परवानग्या फटाफट मिळून लगेच सुरू झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी लागणारी इक्विपमेंट्स आपण लगेचच खरेदी केलेले आहेत किंवा ऑर्डर्स दिलेल्या आहेत, त्या 1-2 दिवसात बसतील. पण परवानग्या आल्या की काम सुरू करून आपल्याला लवकर ते सुरू करता येणं शक्य होणार. सर, आता कुठल्या फेजला आपण आहोत? दुसऱ्या फेजला आहोत की तिसऱ्या? आपण फेज 2 मध्येच आहोत, कारण आतापर्यंत जर आपण आकडा लक्षात घेतला तर 60 पैकी जवळजवळ 63 पैकी साधारणपणे एक 12-15 लोक जर सोडले की जे कॉन्टॅक्ट्समुळे साधारण म्हणजे संसर्गामुळे, हा 63 पैकी एक 13 ते 14चा आकडा असा आहे की जो संसर्गामुळे वाढलेला आहे. परंतु बाकी जो आकडा आहे तो सगळा इम्पोर्टमुळेच वाढलेला आहे. म्हणजे बाहेरूनच इन्फेक्शन घेऊन, बाहेरूनच त्या ठिकाणी हा व्हायरस घेऊन ते लोक पॅसेंजर्स इथे आलेत आणि त्यामुळं बाहेरून आलेले, कारण का हा आपला स्वतः इथे आपल्या देशामध्ये हा व्हायरस नव्हताच आणि इथली आपली ही उत्पत्ती नाहीच आहे. त्यामुळे बाहेरून आलेला हा व्हायरस आहे, त्याचा आकडा मोठा आहे बाहेरच्या पॅसेंजर्सचा. आता त्यांच्याकडून संसर्ग होऊ नये याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतो. राज्य सरकारने असं परिपत्रक काढलेलं आहे की एसीचा वापर जो आहे तो शासकीय आस्थापना आणि कार्यालयांमध्ये कमी करावा, हे असे सूचना का देण्यात आलेल्या? एसीचा वापर कमी करावा यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत की हा व्हायरस काहीही झालं तरी थंड ठिकाणी त्याचं आयुर्मान जास्त असतं, 7 तास 8 तास, आणि त्यामुळं एसीच्या माध्यमातून सुद्धा जे आपले जे एसीचे जे डक्ट्स असतात त्यात सुद्धा हा व्हायरस हवेतून सस्पेंडेड मध्ये राहून तो सर्क्युलेट होऊ शकतो एसीमध्ये आणि त्यातून सुद्धा कुणाच्याही नाकात जाऊ शकतो, तोंडात जाऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यामुळे आपल्या खिडक्या दारं उघडे ठेवून फॅन्स लावून आपण जर आपलं त्या ठिकाणी व्यवस्था ठेवली कार्यालयांमध्ये तर अधिक चांगलं. कारण एक आहे की कडक उन्हामध्ये बाहेर त्याचं आयुष्यमान कमी असतं. जसं आपण इकडे एसीमध्ये 7 तास 8 तास असू शकतं, तर बाहेर उन्हामध्ये तास 1.5 तास 2 तासामध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी मरू शकतो व्हायरस. आणि त्या दृष्टिकोनातून अशा काही सूचना आहेत की ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने आपल्या सर्क्युलर्स निघत असतात. मी पुन्हा वारंवार सांगेल की WHO आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ॲडवायझरीज या आपल्या सर्क्युलर काढण्यासाठीचा बेस असतो. त्या दृष्टिकोनातून आपण हे सगळं करतो आहोत. हिंदी में जानना चाहेंगे कि कितने आंकड़े हुए और किस तरह के? अभी जो आज का अभी का आंकड़ा है वो 63 है, 63 है और बहुत बड़ा राइज ज़रूर इसमें हुआ है. 11 का राइज हुआ है, 10 उसमें से मुंबई के हैं, 1 पुणे का है और इसमें से 3 कॉन्टैक्ट केसेस है और बाकी 8 जो है ये सब इंपोर्ट के केसेस है जिनका ट्रैवल हिस्ट्री बाहर कोई इन्फेक्शियस देशों में जहाँ पर बहुत बड़ी बाधा ये वायरस के वजह से बहुत ज़्यादा पेशेंट्स वहाँ पर है, उन देशों से आए हुए 8 है और बाकी के 3 उनके संसर्ग के वजह से हुए हैं. और मुझे लगता है कि ये जो आज की जी परिस्थिति है वो विशद करने के लिए भी मैं हमारे नेता आदरणीय पवार साहब के यहाँ पर भी गया था
उनको मैं पूरी परिस्थिति समझाई है, बोला है, अपडेट किया है उनको, और उन्होंने भी डॉक्टर हर्षवर्धन जी को हमारे यहाँ के जो कुछ प्रॉब्लम्स है वो हल करने के लिए उन्होंने फ़ोन किए थे। काफ़ी देर तक हर्षवर्धन जी से बात भी की उन्होंने कि यहाँ पर टेस्टिंग फैसिलिटीज़ बढ़ानी चाहिए, और पूरे सभी के सभी हमारे मेडिकल कॉलेजेस के जो हॉस्पिटल्स है वहाँ पर हम जो आरएनए एक्सट्रैक्टर जो इक्विपमेंट रहता है और आरटी-पीसीआर की जो इक्विपमेंट रहता है, जिसके माध्यम से हम टेस्टिंग कर सकते हैं और स्वैब टेस्टिंग कर सकते हैं, पॉजिटिव निगेटिव जो रिपोर्ट है वो दे सकते हैं, उसकी फैसिलिटी बहुत बढ़ाने की ज़रूरत है। ऐसा उन्होंने भी फ़ोन पर डॉक्टर हर्षवर्धन जी से रिक्वेस्ट की है। उनको सभी हमारे मेडिकल कॉलेजेस में अगर हमने ये बिठाया, और इतना ही नहीं तो प्राइवेट लैब्स में, क्योंकि अगर हम अमेरिका का देखेंगे तो अमेरिका में, यूएसए में काफ़ी हद तक प्राइवेट लैब्स को भी वहाँ पर परमिशन दी गई है। तो मैं ये चाहता हूँ कि प्राइवेट लैब्स को भी परमिशन दी जाए। उनका जो भी नॉर्म्स है वो नॉर्म्स 100% एडहर करने का काम, यानी वो नॉर्म्स को पूरा पालन करने का काम यहाँ के सभी प्राइवेट लैब्स के लोग भी करेंगे, और मेडिकल कॉलेजेस के जो हॉस्पिटल्स है वो भी करेंगे। लेकिन जितना ज़्यादा से ज़्यादा परमिशंस बढ़ सकते उतना लोगों को भी एक समाधान हम दे सकते हैं। वेटिंग पीरियड जो है रिपोर्ट्स की वो भी कम हो सकती है। सर, आपने कहा कि एसी जो यूज़ कर रहे हैं गवर्नमेंट ऑफिसर्स में, तो आप ये कह रहे हैं कि जो एसी है उससे ज़्यादा स्प्रेड हो रहा है ये वायरस कंपेयर टू जो गर्मी है या फिर हीट है, इसके मद्देनजर? एसी यानी कि एसी के वजह से एक है कि भाई हमने गवर्नमेंट के कार्यालयों में एसी का कम से कम इस्तेमाल करो, ऐसा ज़रूर बोला गया है, क्योंकि जो हमारे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के गाइडलाइंस है या हमारे जो गवर्नमेंट ऑफ इंडिया के डायरेक्टिव्स है या एडवाइजरीज है, उसमें बहुत स्पष्टता से उन्होंने संदेश दिया है कि फैंस का यूज़ करो और अपने अपने खिड़कियां दरवाजे खोल के कार्यालयों में बैठो। तो ठंडे इसमें ज़रा ज़्यादा कम टेम्परेचर में उसका आयुमान ज़्यादा हो सकता है और धूप में कम हो सकता है, तो इसीलिए ये गाइडलाइंस के हिसाब से ही सब बोला जाता है। ख़ास तौर पर मैं ये भी कहना चाहता हूँ कि आज डॉक्टर हर्षवर्धन जी से हमने ये भी रिक्वेस्ट की है कि जो रेलवे स्टेशन पे कल से भीड़ दिखाई दे रही है, क्योंकि एमएमआर रीजन मुंबई और पूना इसमें भी काफ़ी हद तक कार्यालय बंद कर दिए हैं, और ऑफिसेस प्राइवेट हो गवर्नमेंट के 25% पे ही रन करने के सूचना दी गई है। तो मुझे लगता है कि इसके वजह से लोगों को एक ऐसा लग रहा है कि थोड़े दिन के लिए हम घर जाएंगे। जो छात्र हैं जो पढ़ने के लिए पूना में आए हैं या मुंबई में आए हैं या कुछ कामों की वजह से आए हैं, तो मुझे लगता है रोज़गार की वजह से ये सभी लोग अपने अपने गांव में जाना चाहते हैं, और उसके लिए हमने ये भी रिक्वेस्ट की है कि ट्रेन्स की संख्या बढ़ाएं, और ट्रेन्स की संख्या बढ़ाने की वजह से जितना जल्द हो सकता है ये अपने अपने गांव जाने की व्यवस्था अगर होती है तो रेलवे स्टेशन के ऊपर का जो आज क्राउड है वो कम हो जाएगा, और जिससे कि आज इन्फेक्शन फैलने का जो रिस्क होता है वो भी कम हो जाएगा। तो आपने कहा ये भी बिल्कुल इसी के बारे में आपने कहा, तो ये क्लैरिफिकेशन एक चाहते हैं कि क्या ये जो गाइडलाइंस है वो सिर्फ सरकारी दफ्तरों के लिए है या फिर आम लोगों के लिए भी? ये जनरल आम लोगों के लिए भी रहती है, लेकिन हमने आज सरकारी कार्यालयों को भी बोला है, लेकिन आम लोगों ने भी जनरल गाइडलाइन नहीं है, तो जनरल गाइडलाइन को जितना हो सकता है उतना हमने अगर उसको पाला तो ठीक रहेगा। तो मुंबई लोकल का मोमेंट है जितने से रहेगा उसमें? मुंबई लोकल का मोमेंट आज तक, या हम जैसा हम बोल रहे कि अभी तक भी लोकल मोमेंट में ही रहेगा, क्योंकि उसको सिर्फ एसेंशियल एक्टिविटीज़ और एसेंशियल सर्विसेज के लिए ही हमने चालू रखा है। और मुझे ऐसा लगता है कि कार्यालय बंद है, कल पब्लिक कर्फ्यू भी जो ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ने बोल रखा है, तो उसके वजह से भी मुझे लगता है लोगों ने कम से कम घर से बाहर निकलना चाहिए, और सभी लोगों ने सेल्फ डिसिप्लिन रहना ज़रूरी है।
मैं इतना ही अपील करूंगा, सेल्फ डिसिप्लिन रहो, सोशल डिस्टेंसिंग ये जो हम कंटिन्यूसली कह रहे हैं वो सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करो और अपना हाइजीन मेंटेन करो, क्लीन रहो, घर पे रहो, आइसोलेटेड रहो और मुझे लगता है सुरक्षित रहो। इतना ही मैं मुंबई, पूना और हमारे खास तौर पर महाराष्ट्र के जनता को यहाँ पर कहना चाहूँगा। तो डॉक्टर हर्षवर्धन से जब आपकी बातचीत हो रही है तो आपने कहा कि वो भी इस ओपिनियन के हैं कि मुंबई की लोकल ट्रेन जो है वो बंद होनी चाहिए, क्योंकि बहुत से लोग अभी भी उसका इस्तेमाल करते हैं गवर्नमेंट की एडवाइजरी के बावजूद। लोकल ट्रेन्स के हद तक ज़रूर माननीय मुख्यमंत्री जी से और हमारे सभी नेताओं से भी चर्चा हुई है। मुझे लगता है कि बहुत क्लोज मॉनिटरिंग किया जा रहा है। आज भी माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है कि कुछ रेलवे स्टेशन के हद तक वे स्वयं जाके भी देखेंगे। हम भी कहीं जाके एज पैसेंजर्स जो हमारे लोकल ट्रेन से वहाँ पर जाके देखेंगे कि इतना बंद करने के बाद अभी किस तरह से परिस्थिति है और अगर परिस्थिति में सुधार नहीं आ रहा है तो फिर ज़रूर अपने को जनहित के लिए और ख़ास तौर पर जनता के आरोग्य के हित में हमारे को जो भी राइट डिसीजन है वो लेना पड़ेगा। लेकिन आज तो हम ऑब्जर्वेशन के मोड में हैं और अपील के मोड में लोगों को अपील कर रहे हैं कि कोई हालत में आप घर पे सुरक्षित रहें। यस। और दूसरा सर, जो डेली वेज वर्कर है उनको लेके महाराष्ट्र सरकार का क्या प्लान है, क्योंकि बहुत से लोग जो है पूरा शटडाउन जो किया गया है उसकी वजह से उनको जॉब्स नहीं है, तो महाराष्ट्र सरकार क्या कंपनियों से अपील कर रही है या कुछ अलग से पैकेज वो डिजाइन करना है? देखो, कल प्राइम मिनिस्टर की जो वीसी हुई उसमें माननीय मुख्यमंत्री जी, हम और चीफ सेक्रेटरी सभी लोग उपस्थित थे और प्राइम मिनिस्टर जी ने भी जो ख़ास तौर पर लोगों को भी बोला है और हमारा भी जो मुआवजा यानी जो एक रिव्यू लिया है कि भाई किस तरह से काम चल रहा है। तो हमने सब जो आज तक लिए हुए गवर्नमेंट के मेजर्स से हमने उनके सामने रखे हैं, लेकिन उनको ये भी मांग की है कि हमारे को और ज़्यादा टेस्टिंग फैसिलिटीज़ चाहिए और जो भी नुकसान ख़ास तौर पर इकोनॉमिक नुकसान आज हमारे राज्य का भी हो रहा है और इन जनरल इकोनॉमी पर भी बहुत बड़ा असर इसका पड़ रहा है, तो उसके हद तक भी कुछ खास तौर पर पैकेज देने की बात माननीय पंतप्रधान जी से राज्य शासन की तरफ से कही गई है और ये सभी मुझे लगता है मुद्दों के ऊपर उन्होंने सोचकर योग्य निर्णय लेने के बारे में हमारे को आश्वासित किया है। सर पुण्यातली एक महिला ओपीडी है, ओपीडी का टाइम को जनरल जो ओपीडी है उसको कर्टेल किया गया है। महाराष्ट्र में इस पर विचार हो रहा है कि जो जनरल ओपीडी उसको कर्टेल करें ताकि ज़रूर देखिए आज जो हमारे सभी कॉरपोरेशंस के हॉस्पिटल्स, फिर मेडिकल कॉलेजेस के जो हॉस्पिटल्स और हमारे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट के जो हॉस्पिटल्स, सभी जगह पे जो प्लान्ड सर्जरीज होती है वो प्लान्ड सर्जरीज अगर हम पोस्टपोन करें तो हमारे डॉक्टर्स, हमारे ख़ास तौर पर जो रिसोर्सेस है, जैसा कि जो भी रिसोर्सेस है वो रिसोर्सेस का भी सेविंग हो सकता है और जो प्लान्ड सर्जरीज है जो आज इमरजेंसी नहीं है, तो इमरजेंसी सर्जरी जो नहीं है वो थोड़ा आगे ढकेले, जिससे कि हम कोरोना के लिए आइसोलेटेड बेड्स वहाँ पर हम रख सकते हैं और जो भी वहाँ की जो रिसोर्सेस लगते हैं जैसे कि मास्क हो, जो भी कई मेडिकल के जो कंज्यूमेबल्स रहते हैं, कंज्यूमेबल्स उसको भी हम कंजर्व कर सकते हैं, संवर्धन कर सकते हैं। तो इसीलिए मुझे लगता है कि इसके बारे में भी क्लियर सर्कुलर्स सभी अस्पतालों में भेजे गए। ओपीडी का टाइम एज इट इज रहेगा जो भी चल रहा है। ओपीडी रहेगा लेकिन जनरल सर्जरीज ये पोस्टपोन किए। जो गांव जा रहे हैं उनके लिए स्क्रीनिंग हो रहा है क्या रेलवे स्टेशन पे? रेलवे स्टेशन पे स्क्रीनिंग की व्यवस्था आज नहीं हो रही है, लेकिन वो गांव जा रहे हैं तो एक ही है कि उनको जल्द से जल्द अगर गांव जाने की सुविधा अगर रेलवेज ने की तो मुझे लगता है वो उनके लिए भी बहुत सुविधा होगी और वहाँ जो भीड़ दिखाई दे रही है वो भी एकदम से कम हो सकता है। क्वारंटाइन के अभी कितने बेड आपने मुहैया कराए हैं और कितने की इजाफा करने की आप कोशिश कर रहे हैं? क्योंकि बीएमसी की तरफ देखो से कहा गया है कि करीबन अवेलेबल बेड्स नहीं है उसमें। करीबन क्वारंटाइन के लिए मोर देन 7,000 बेड्स
मोर देन 7,000 बेड्स आज हमने मुहैया कराए हैं, यानी उसको रखे हैं खास तौर पर, और आइसोलेटेड बेड्स भी मोर देन 250 के ऊपर आइसोलेटेड बेड्स भी यहाँ पर है। और प्रिपेयर्डनेस प्लान के हद तक जो जो भी ज़रूरतें हैं, पीपीई की हो, मास्क की हो, सैनिटाइजर्स की हो या वेंटिलेटर्स की हो, सभी कारपोरेशंस को पैसे दिए गए हैं, सभी डिविजनल कमिश्नर्स के पास पैसे रखे गए हैं। डीपीसी के लिए सभी पालक मंत्रियों को बोला गया है, कलेक्टर्स को बोला गया है कि आप 5% ऑफ द डीपीडीसी फंड्स डायरेक्टली यू कैन यूज़ फॉर कोरोना डिजीज़ कॉम्बैट प्लान। तो मुझे लगता है कि फंड्स इज़ नॉट एट ऑल अ इशू। पुण्यामध्ये जी एक महिलेची केस जी समोर आली आहे की जिची काही ट्रॅव्हल हिस्ट्री काहीच नव्हती आणि अचानक म्हणजे ती पॉझिटिव्ह झाली, त्यामुळे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आता सामान्य जे काही कोणी स्थानिक लोक आहेत त्यांच्यामध्ये पसरण सुरू झालंय का आता? मला वाटतं आणखीन आपण जसं जो फेज 3 असतो की ज्याला आपण म्हणतो की कम्युनिटीमध्ये इन्फेक्शन पसरणं किंवा कम्युनिटीमध्ये संसर्ग होणं, तर तो तसा प्रमाण कुठेही आज दिसत नाही आहे. कारण आजही जवळजवळ 75 to 80% ऑफ द केसेस जे इथे आहेत ते सगळे केसेस हे इम्पोर्ट केसेसच आहेत. संसर्गचे केसेस हार्डली 13 to 14 आहेत. सर, राज्य सरकारने कितीच्या पॅकेजची मागणी केली आहे केंद्राला? आपल्याला किती आर्थिक असिस्टन्स? असं आपण आधी असं डायरेक्ट पॅकेजचा आकडा नाही, परंतु आर्थिक फार मोठ्या पद्धतीनं अर्थकारणावर फार मोठा परिणाम आज या ठिकाणी होतोय आणि त्या अनुषंगाने योग्य ते आम्हाला याचा आर्थिक आधार लागेल आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने जरूर विचार करावा, एवढी मागणी जरूर त्या ठिकाणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की खाजगी कंपन्यांनी बंद ठेवा, पण अजूनही या कंपन्या सुरूच आहेत. तर तुम्हाला वाटते का की आता मुख्यमंत्र्यांनी यांवर कारवाई करण्याची? काल पंतप्रधानांच्या बरोबरची VC संपल्यानंतर लगेचच 1 तासानंतर संबंध कलेक्टर्स, कमिशनर्स, डिव्हिजनल कमिशनर्स यांच्याबरोबरची VC माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही त्या VCला उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा सगळा रिव्ह्यू घेण्यात आला आणि आम्ही एकच सांगितलं की एन्फोर्स, आता जे मेजर्स आम्ही घेतलेले आहेत, जे ठरवलेले आहेत, जे निर्णय घेतलेले आहेत तो एन्फोर्स करा. याचा अर्थ असा आहे की आता जर आपण कार्यालय बंद करायला सांगितलेले आहेत, खाजगी कार्यालय बंद करायला सांगितलेले आहेत MMR रिजनमध्ये आणि अन्य ठिकाणी, तर ते बंदच झाले पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाने आता हायगई करून चालणार नाही, निग्लिजन्स करून चालणार नाही, मात्र त्याला मानवतेचा चेहरा असला पाहिजे. याचा अर्थ ते कुणीही लोक असे मोठे गुन्हेगार नाही आहेत की त्यांना आपण कुठल्याही परिस्थितीत 3rd डिग्रीला जाऊन काही करावं. मानवतेचा चेहरा ठेवून कारवाई केली पाहिजे, परंतु रिझल्ट मात्र मिळाला पाहिजे. सर, मानवता तुम्ही म्हणताय म्हणजे सरकारने सांगण्याआधीच उलट यांनी असं स्वतःहून गृहीत धरायला पाहिजे होतं म्हणजे आणि सुट्ट्या द्यायला पाहिजे होतं. पण आता जेव्हा तुम्ही असं म्हणताय की सक्तीनं बंद करणं गरजेचं आहे, पालिकेनं पण तसं नोटिफिकेशन काढलेलं आहे, असं असूनही ज्या खाजगी कंपन्या सुरू आहेत त्यांना काय म्हणायचं? सर्व्हिसेसमध्ये नाही येत. आणि मला असं वाटतं की नॉन एसेन्शियल सर्व्हिसेसमधल्या ज्या काही गोष्टी बंद करायला सांगितल्यात, मी पुन्हा सांगेल की कुठल्याही परिस्थितीत एपिडेमिक डिझीज ॲक्ट 1897च्या सेक्शन 10 खाली त्यांना कलेक्टरला नोटिफिकेशन काढता येतं आणि त्या नोटिफिकेशनचा उल्लंघन करणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई करता येते. मला असं वाटतं की कालच्या VCमध्ये तशा पद्धतीच्या सूचना संबंध कलेक्टर्सला, कमिशनर्सला देण्यात आलेल्या आहेत आणि मला वाटतं की त्याची अंमल निश्चित प्रकारे स्ट्रिक्टली होईल असा मला 100% माझ्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या लोकांवरचा विश्वास आहे. हॉटेल तुम्ही बंद करायला सांगितले, कॅफेटेरियाज, हॉटेल बंद करायला सांगितलं आणि कालपासून नाईट शिफ्ट देखील सुरू झालेले. तुम्ही इतकं सांगूनही काल नाईट शिफ्टला लोक गेलेले. आजही अनेक ठिकाणी कार्यालय सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. मला असं वाटतं की कालच त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. काल रात्री 12 वाजेपासून या सगळ्या गोष्टी लागू झालेल्या आहेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या VC नंतर. आता मला एकच सांगणं आहे की रात्री झाल्या म्हणजे आज त्याची पहिला दिवस आहे अंमल होण्याचा. आता आज त्याचं ऑब्झर्वेशन केलं जाईल. आपण कुठल्याही परिस्थितीत त्या बाबतीत मी सांगितलं की काल सूचना दिल्या आणि कालच त्याचा रिव्ह्यूसुद्धा घेतला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आपण एखादा दिवस संधी दिली पाहिजे. पण एक नक्कीच आहे की
यामध्ये कोणीही निग्लिजन्स करून चालणार नाही, याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, असंच आमचा हेतू त्यामधला राहील. तो 3 सवाल है छोटे से. एक पहला सवाल ये है कि जो पुणे में महिला पाई गई है उसका कोई हिस्ट्री नहीं है ट्रैवल हिस्ट्री, लेकिन फिर भी वो पॉजिटिव पाई गई है. तो क्या ये कम्युनिटी स्प्रेड की जो हम बात कर रहे हैं लेवल 3 की, क्या हम वहाँ पे पहुँचे हैं? और दूसरा सवाल ये है कि आपने कहा कि कल जो ऑर्डर्स इशू किए गए थे उसमें होटल्स भी बंद रहेंगे, तो आज होटल्स क्या बंद रहेंगे? होटल्स, ईटरीज, होटल्स, क्योंकि उसके बारे में एग्जैक्टली मेंशन नहीं किया है, जो बीएमसी ने भी लिखा है उसमें. रेस्टोरेंट्स जो है वो शुरू रहेंगे. वो रेस्टोरेंट्स, फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस, बैंकिंग, स्टॉक मार्केट, ये सभी शुरू रहेंगे. और जो भी फार्मास्यूटिकल्स के खास तौर पर फैक्ट्रीज़ है, कंटिन्यूस प्रोडक्शन वाले जो फैक्ट्रीज़ है वो भी शुरू रहेंगे. और ख़ास तौर पर जो गोडाउन्स है जहाँ से मेडिकल के जो भी ड्रग्स है वो अलग अलग महाराष्ट्र के जगह पे पहुंचाने का काम जहाँ से होता है वे भी चालू रहेंगे. ऐसा सभी क्लियर कट उस नोटिफिकेशन में मुझे लगता है क्लियर कट मेंशन किया गया है. ठीक है, एखादा जैसा कैसा रहता है कि कल सब बंद करने को बोला है और आज कुछ चीज़ों के हद तक अगर ऐसा ध्यान में आता है कि भाई ये चालू रहना ज़रूरी है, तो उस हद तक थोड़ी थोड़ी जो डील है वो देने की स्पेशल जो भी ये होता है नोटिफिकेशन वो निकाला जाता है. तो पुणे की जो महिला ट्रैवल हिस्ट्री नहीं है लेकिन पॉजिटिव पाई गई, तो कौन से ट्रांजिशन में है हम फिलहाल 2 से 3 में? पूना में जो केस हुई है उसके बारे में और डिटेल में छानबीन करना शुरू हुआ है. मुझे लगता है कि एक तो ट्रैवल हिस्ट्री होती है या तो फिर किसी के क्लोज कॉन्टैक्ट्स की वजह से हुआ होता है, तो उनसे टोटल इंक्वायरी या इंट्रोगेशन जिसको बोलते हैं कि हम उससे डिटेल में बातचीत डॉक्टर्स और ये वो सब लोग करेंगे और उसमें डिटेल में जाके कहीं से तो भी इन्फेक्ट हुआ होता है तभी ये पॉजिटिव आने का ये होता है, क्योंकि हमारी यहाँ पर कुछ भी यहाँ पर ये वायरस हमारे देश का नहीं है, इसलिए एक तो बाहर से आया है या तो किसी ने तो भी इन्फेक्ट किया है. स्टेज 3 पे नहीं जाने की आप पूरी कोशिश कर रहे हैं, लेकिन तैयारी क्या है गवर्नमेंट की, क्योंकि वेंटिलेटर्स की कमी पड़ सकती है, प्रोक्योरमेंट की क्या व्यवस्था है? मुझे लगता है कि प्रिपेयर्डनेस प्लान जो है वो ज़रूर फेज़ 2 के हद तक तो हमने बहुत अच्छी तरह से कर रखा है. फेज़ 3 में भी अगर यानी जितने भी गवर्नमेंट के हॉस्पिटल्स है, कॉरपोरेशंस के हॉस्पिटल्स है, मेडिकल कॉलेजेस के हॉस्पिटल्स है और प्राइवेट हॉस्पिटल्स में भी कई बेड्स हमने आइसोलेशन के लिए कंपल्सरीली उनसे लिए हैं. वेंटिलेटर्स भी लेने के बारे में भी उनको इंटीमेट किया गया है. गवर्नमेंट के माध्यम से भी करीबन 550 वेंटिलेटर्स अलग से रखे गए हैं. आइसोलेशन वार्ड्स करीबन 250 रखे गए हैं. क्वारंटाइन फैसिलिटीज़ करीबन मुझे लगता है 7,000-7,500 क्वारंटाइन फैसिलिटीज़ भी उसमें रखी गई है. और ख़ास तौर पर जो भी रिसोर्सेस है या लॉजिस्टिक्स है कि जैसा कि मास्क हो या पीपी के किट्स हो या वेंटिलेटर्स हो, ये भी रिसोर्सेस हमारे पास उपलब्ध है. और मैं एक कहूँगा कि हमने अभी ये भी डिसीजन लिया है कि जैसा प्लान्ड सर्जरीज है वो भी पोस्टपोन किया जाए, जिससे कि रिसोर्सेज कंजर्व कर सकते हैं. इस तरह से भी डिसीजन लिया है. CSR के भी कुछ लोग आगे आके इस तरह की मदद करने की बात कर रहे हैं, तो CSR के लिए भी एक अलग कक्ष हमने यहाँ पर एक स्पेशल अधिकारी उनको लवंगरे जो मैडम है हमारे IAS ऑफिसर है, उनके पास ये कक्ष हमने खोला है कि CSR एक्टिविटीज़ वे देखेंगी. और प्राजक्ता लवंगरे, और मुझे लगता है कि उनके पास जो जिनको भी मदद करनी है, किसी को मास्क सप्लाई करना है, किसी को सैनिटाइज़र देना है, किसी को PPE के किट्स देना है, किसी को फंड्स देना है, तो एक टेबल स्पेशली उसके लिए डेडिकेटेड किया गया है. मुझे तो इन्फोसिस के जो CEO है और उनका भी फ़ोन आया था, मिस्टर पारिक, तो उन्होंने भी कहा है कि महाराष्ट्र के लिए इन्फोसिस की तरफ से भी काफ़ी कुछ मदद करने का उनका प्लान है. तो वे भी उनका प्लान हमारे को बोलेंगे और उस हिसाब से
मुझे लगता है कि जो भी रिसोर्सेज की बात है उसके हद तक 100% वी आर ऑल रेडी, लेकिन स्केल इतनी बड़ी है कि कभी कभी वो भी कम हो सकता है, और इसलिए एक है कि हम उसमें न जाए, फेज़ 3 में न जाए, इसका ही सही माने हमारे को काम करना ज़रूरी है। और इसलिए सेल्फ डिसिप्लिन अगर रहे तो मुझे लगता है हम फेज़ 3 में नाही जाएंगे. सर, दोन महत्त्वाच्या उल्हासनगरमध्ये सर गोष्टी. एक तर 49 वर्षीय महिला जी आहे ती सत्संगला गेली होती आणि त्या ठिकाणी 1,500 लोकांची उपस्थिती होती. कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे. अशा पद्धतीने ही माहिती समोर आलेली आहे. पण उल्हासनगर महापालिकेला या संदर्भामध्ये माहिती देताना कोण समोर येत नाही. उल्हासनगर महापालिका कसं आहे, ठीक आहे, एखादी केस माहिती झाली असेल आणि त्यांना कॉन्टॅक्ट झाले असतील तर मला असं वाटतं की ज्यांचा खरोखर जवळून कॉन्टॅक्ट काही झालेला असेल, बोललेत, जवळ बसलेत, बऱ्याच वेळ काही हे झालं आहे, तर त्यांनी स्वतः सेल्फ डिक्लेअर करावं आणि त्यांनी स्वतःला क्वारंटाईन पण करून ठेवावं. आणि मला असं वाटतं की त्यांनी स्वतःला ऑब्झर्व पण करावं की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला अशी काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोबीनं त्या संदर्भात हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करावा. तर आज भाजी मार्केटसारख्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती दिसून आली. उद्या कर्फ्यू देखील आहे. थोडं याबाबत सांगाल का? कारण लोक थोडी घाबरून अजून जास्त सामान घेणं किंवा घरात सामान साठवणं ह्यासाठी पण बाहेर पडले. मला असं वाटतं की घाबरून जाऊ नये. मी पुन्हा एक सांगेल की यामधली मॉर्टॅलिटी रेट 2-2.5% असतो. बरे होण्याचं प्रमाणसुद्धा आता आपण चीनमध्ये सुद्धा जर बघितला तर ते आता फेज 5 मध्ये, म्हणजे त्यांचा एपिडेमिक होऊन गेला आणि आता ते कम्प्लिटली रिकव्हरी स्टेजमध्ये सध्या आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्यांचं आता त्यांचे बरे होण्याचे नॉर्मल्सीचे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. कारण एक फेज असतो, फेज 3, फेज 4, फेज 5. तर त्या दृष्टिकोनातून आता त्यांना पूर्णपणे म्हणजे यामध्ये खास करून म्हणजे मी आणखीन जाणीवपूर्वक सांगेल की वयोवृद्ध लोक 60-65च्या पुढचे आणि 70-80च्या दरम्यानचे जे काही लोक असतील त्यांनी अधिक जास्त स्वतःची काळजी घ्यावी. जे लोक आजारी आहेत, इम्युनिटी कमी आहे, प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनी पण आपल्याला स्वतःला अधिक काळजी घेऊन घरी बसावं. आणि तरुण लोकांनी सुद्धा स्वतःला आयसोलेट जरूर ठेवावं. परंतु यामध्ये मी वारंवार सांगितलेलं आहे की हा आजार जो आहे तो 80% त्याचं स्वरूप माइल्ड स्वरूपाचं असतं. 10 ते 15% तो सिव्हिअर स्वरूप धारण करतो आणि 5-1% जास्तीत जास्त लोक क्रिटिकल होतात. त्यामुळे मॉर्टॅलिटी रेट मी सांगितलं 2-2.5% दरम्यान आहे. यामुळे पॅनिक होण्याची परिस्थिती नक्कीच नसते, परंतु सतर्क राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे, आयसोलेटेड राहायला पाहिजे. जरूर उद्याच्या दिवस आपलं जो पब्लिक कर्फ्यू सांगितलेला आहे तो पब्लिक कर्फ्यू अतिशय व्यवस्थितपणे सगळ्यांनी घरी बसून पाळावा असं आव्हान आणि विनंती सुद्धा या निमित्ताने मी करेन. सर, घरकाम करणाऱ्या ज्या स्त्रियांचा जो वर्ग आहे तो अत्यंत दुर्लक्षित आहे. पुण्यात साधारणतः 41 लाख आणि मुंबईमध्ये साधारणतः 3 ते 4 लाखाच्या आसपास आहे. तर त्यांना कामावर जावंच लागतं. एक आणि दुसरं, जे पिशव्यांच्या आतलं लायनिंग असतं पर्सच्या आतलं त्याच्यापासून मास्क बनवण्याचं प्रमाण वाढलं आणि ते विकण्याचं प्रमाण वाढलं आहे, ज्याच्यामुळे बाकी इतर इन्फेक्शन होऊ शकतात. तर त्यावर काही कारवाईचे काही संकेत येतात? नाही, मला एवढं समजतं की जर कुणीही डिफेक्टिव्ह किंवा ज्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि अलाउड नाही आहेत, जी क्वालिटी अलाउड नाही आहे, अशा क्वालिटीचं कोणीही काहीही बनवत असेल तर ते जर निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कारवाई करणे यापेक्षा दुसरा काही पर्याय उरत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचं कुणीही प्रयत्न करू नये आणि सगळ्यांनीच खूप संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने, एका राष्ट्रप्रेमाच्या भावनेने मला वाटतं सर्वांनी राहणं आवश्यक आहे. कारण हा एक नॅशनल क्रायसिस आहे, आपल्या देशावर आलेला एक नॅशनल क्रायसिस आहे. यामध्ये सगळ्यांनी एकत्रितपणे, एकजूटपणे, एक संघपणे सगळ्यांनी या सगळ्यांचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं ती राष्ट्रीय भावना आपण सगळ्यांनी जपली पाहिजे आणि सेल्फ डिसिप्लिन राहायला पाहिजे, स्वयं अनुशासित राहायला पाहिजे, अशी माझी सर्व नागरिकांना मनापासूनची प्रार्थना आहे, विनंती आहे. सर, आज में 55 ऐसे पेशेंट हैं जो आज डिस्चार्ज किए जा रहे हैं, क्वारंटाइन करके घर पे जाएंगे. क्या लगता नहीं कि घर के संपर्क में आने के बाद भी परेशानी हो सकती है लोगों को? ये देखो, हर एक का एक प्रोटोकॉल होता है कि क्वारंटाइन लोगों को कितने दिन रखना है. 14 दिन रखना है तो 14 दिन क्वारंटाइन रहेंगे. अगर उसमें कोई भी
लक्षण नहीं दिखे तो उनको डिस्चार्ज किया जाता है. दैट इज़ द प्रोटोकॉल.